धन्यवाद. चला मात्र आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजय ऐनारकर आणि अजय ऐनारकर सोबत सलामीच्या जोडीमध्ये फलंदाजी करण्यासाठी दुर्गेश. तर बॉलिंग मार्क वरती टायगर अभी जिंदा है श्री साई सेवा मंडळाकडून. पहिला बॉल अजय साठी. ओहो, सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय. चांगलं वळण चेंडूला मिळतंय. अजय ऐनारकर मात्र पहिल्या बॉलची पडताळणी करतोय. निर्धाव चेंडून सुरुवात. पहिला बॉल निर्धावाला. दुसरा बॉल मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. अगदी मैदानावर झाडू मारल्याचा भास झाला. अजय ऐनारकरनं मात्र तिकडचा कचरा थोडासा बाजूला केला. आता मात्र बॉल येऊ द्या बॅटवर. एक धाव मिळवली आहे. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलंय. हो, या वेळेला मात्र आतमध्ये येणाऱ्या चेंडूला बॅकफुटवर जाऊन मात्र कट केलं. जसं आपण पहिल्या दिवसापासून म्हणत आलेलो होतो की ऑल आउटची ऍडव्हर्टाईज काय सांगते, तर पुश करा आणि खुश राहा. असाच मात्र हा फटका सजवला तो दुर्गेशने. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. या वेळेला पायावर मारा, बॉल हवेत होता. इथे मात्र धाव घेण्याची संधी आहे. डायरेक्ट हिट लागलाय. पंच इस्माईल शेख नकार देतायत. निर्णय मात्र इथे ठरलाय. फलंदाज सुरक्षित आहे. अजय ऐनारकर मिळवतो एक धाव. मिळतंय जीवनदान. जीव धोक्यात घातला होता, धोका पत्करला होता, रिस्क उचलली होती. म्हणूनच त्या चित्रपटामध्ये म्हटलंय ना की रिस्क है तो इश्क है. चला, रेलिंग वरचं वजन थोडंसं कमी करा. सर्व प्रेक्षकांना वारंवार विनंती करून, प्रेक्षक आमचे चांगले आहेत, सांगितलं की ऐकतात, परंतु पुन्हा मग मात्र थोड्या वेळाने त्या रेलिंग्सवरच त्यांचं वजन असतं. थोडंसं सहकार्य करा. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. गेले 2 दिवस आपण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. दुर्गेश येतोय टायगरच्या पुढील चेंडूसाठी. तू शेर तो मैं सवा शेर. हे मात्र दुर्गेशने सुद्धा दाखवून दिलंय. हम किसी से कम नहीं और हमें हरा दे इतना किसी में दम नहीं. अजय ऐनारकर डावकुरे हाताचा फलंदाज विरुद्ध डावकुरे हाताचा गोलंदाज. एक बिग बॅटल. एक 440 वोल्टचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि एक ओव्हर अखेरीस बिनगडीबाद 4 धावा जमवल्यात शिवडीची दुर्गा माता संघाने. विरोधात मात्र श्री साई सेवा मंडळ. दोन्ही संघ आतापर्यंतचे या स्पर्धेतले मातब्बर संघ ठरलेत. या दोन्ही संघांमधून आपण जर पाहिलं तर एकापेक्षा एक वरचढ अशा खेळाडूंचा भरणा आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघ तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतील, कुरघोड्या करतील एकमेकांवरती. राऊंड विकेटचा मारा घेऊन गोलंदाजीसाठी आतिक सज्ज होतोय. पहिला चेंडू चांगलं वळण चेंडूला दिलं गेलं. आपल्या बोटांची जादू मात्र तिकडे दाखवली. फिरकीसोबत मात्र दुर्गेशने चेंडूला दिशा दाखवली. एक धाव घेतली. अरब फॅमिली रेस्टॉरंट सिंगल रन आपल्याला येताना दिसते दुर्गेशच्या बॅटमधून. आपण बघत आहात कॅनरा बँक पुरस्कृत साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सव 2024 पर्व 8वे. व्हाईट बॉल. पंच इस्माईल शेख स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून कळवतायत. इथे मात्र गोलंदाजाला दंडित करतायत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेची वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. व्हाईट बॉल येतोय. अजय ऐनारकर डावकुरे हाताचा फलंदाज. समोर मात्र आतिक अराउंड स्टंप्स गोलंदाजी करतोय. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला आतमध्ये वळवलं जातंय. चांगलं वळण, चांगली फिरकी, चांगले फिंगर रोल करतोय तो गोलंदाज आतिक. इथे मात्र आता एकमेकांना टक्कर देण्याचा प्रयत्न होतोय. स्टेप आउट झालेत. डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय, परंतु अप्रतिम फिल्डिंग सुद्धा तिकडे बघायला मिळतेय. जितकी तारीफ फलंदाजाची करावी लागते ना, तितकीच तारीफ या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षकांची करावी लागली आहे. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा फिल्डरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग आणि तितकी जबरदस्त क्षेत्ररक्षणाची स्थिती आपण पाहिली. एक चांगलं सिंगल सोबत धावफलक पुढे सरकवलं ते 7 धावांवर. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश करतोय चेंडूला. इथे मेहनत करावी लागेल, परिश्रम करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका. इकडे मात्र बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे.
बिन म्हणूनच म्हटलं जातं ना की बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. जोरदार टाळ्या अजय ऐनरकरची बॅटिंग आवडली असेल तर. दुर्गेश येतोय टायगरच्या पुढील चेंडूसाठी. नवीन ओव्हर, पहिला बॉल. या वेळेला मात्र बदल आली ते खूप चांगलं. बॉल गॅदर होऊ शकत नाहीये. एक धाव येते. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. उपांत्य फेरी क्रमांक 1 सेमी फायनल नंबर 1 चा सामना. शिवडीची दुर्गा माता विरुद्ध श्री साई सेवा मंडळ. टायगर विरुद्ध अजय. या वेळेला मात्र स्वीप केला. फटका चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहेत परंतु एक धाव पूर्ण केली आहे. अप्रतिम बॅटिंग, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि विशेषतः विकेट वाचवून क्रिकेट खेळणं महत्त्वाचं समजतोय अजय आणि दुर्गेश. विदाउट एनी लॉस 14 धावा जमवल्यात. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. या वेळेला मात्र फिरकी चांगली होती. विकेट किपर मिस्टेक करतोय. उबेद खान. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन मिळते आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संभाजी मोरे यांचं व्यासपीठावरती शुभागमन. आज शिवडीची दुर्गा माता टीम कडून बरेच समर्थक इकडे उपस्थित आहेत. ओ या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते. बरेच सपोर्टर्स, बरेच समर्थक, बरेच चाहते आज शिवडीची दुर्गा माता टीमला सपोर्ट करण्यासाठी इकडे आलेले आहेत. उजव्या बाजूला जे रेलिंग्स वर जरा एक मिनिट सामना थांबवा. बॅनर बघा बाहेर आला. तो बॅनर बाहेर आलाय बघा. जरा आतमध्ये घ्या. वजन मागे घ्या. थोडासा हात काढा आणि मागे उभे राहा. धन्यवाद. चला इकडे मात्र पुन्हा एकदा कॅप मध्ये ढकललाय चेंडू. नावाप्रमाणेच अजय राहण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये अजय ऐनरकरचा. सोबत आहे मात्र दुर्गेश. 17 धावा स्कोर कार्ड वरती. स्टेप आउट झाले. या वेळेला केली आहे चुकी. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाची दांडी गुल. साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वाकरिता विशेष उपस्थित माझ्या युवा सेनेतील सर्व सहकारी मित्र मैत्रिणी यांचं या साईराज मित्रमंडळाच्या व्यासपीठावर सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे. युवा सेना शाखा क्रमांक 205चे युवा सेना शाखा समन्वयक अभि पवार, शाखाधिकारी तन्मयी जाधव, युवती सेना विधानसभा समन्वयक आरती परब व सर्वच युवा सेनेचे उपस्थित पदाधिकारी सिद्धेश पाटील, अमित कांबळे या सर्व युवा सेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं साईराज मित्रमंडळाच्या व्यासपीठावर सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच बेलिकॉस ट्युटोरियलचे कमलेश सर आणि महेश चौधरी यांचं देखील या व्यासपीठावर आम्ही स्वागत करत आहोत. मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण अभि कोलगे यांनाही विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावे. अरे ये ना भाई.
एकच राहिलं रे. हॅलो हॅलो. संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण कमलेश सिंग यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. आपल्या टी शर्टसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं, बॅक साईडला टी शर्टच्या ज्यांचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे ते बेलिकॉस ट्युटोरियलचे आमचे मित्र मंडळाचे हितचिंतक कमलेश सिंग सर यांचं मनापासून आभार. हॅलो चेक चेक. हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चांगला सामना रंगतोय. पुन्हा एकदा स्कोरकडे सर्वप्रथम लक्ष टाकूया. 20 धावा एका गडेच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर, 4 प्रगतीपथावर माफ करा. 2 चेंडू पूर्ण झालेत. 4 चेंडू आता मात्र शेवटचे शिल्लक राहिलेत. अजय ऐनारकर अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याच्यासोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज. प्रीमियर लीगला ज्या ट्रॉफ्या आपल्याला मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. सोडून दिलाय चेंडू. मैदानामध्ये हल्ला चालू आहे. मैदानामध्ये इथे मात्र टाळ्या वाजतायत. मैदानामध्ये मात्र इथे शिट्या वाजतायत. मैदानामध्ये मात्र आता इथे फक्त आणि फक्त गोंधळ चाललाय. कारण या सामन्यामध्ये शिवडीची दुर्गा माता या टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेच समर्थक इकडे आलेले आहेत. तसेच एक विशेष पारितोषिक आहे. वाह. परंतु इथे फटका फसलाय. अजय ऐनारकर तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. पूर्वक आभार मानतो. ते देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इकडे सुरू आहे. वा. अप्रतिम धाव. बॉल खेळाडूच्या हातामध्ये होता तरी सुद्धा इथे एक धाव पूर्ण केली आहे.
युवासेना उलटो चेंडू आहे या वेळेला मात्र अलॉंग विथ द कार्पेट चिमणी उडाली भूर. सगळ्यांनी थोडं मागे सरकून घ्या, थोडं मागे सरकून घ्या. थँक्यू थँक्यू. थोडीशी शांतता राखा, थोडीशी शांतता राखा. आम्ही समजू शकतो तुमची उत्सुकता, परंतु आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. बेसला सांभाळायचे, तिथे कोणी उभे राहू नका मित्रांनो प्लीज. आणि इकडे मात्र गोपाल आउट. अभि पवार यांच्या या ठिकाणी मी संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा. अभि 28 धावांचा पाठलाग करायचा. मॅचच्या मध्यामध्ये मात्र आम्ही थोड्या वेळाची विश्रांती घेतो. एक पदाधिकारी आरती परब, तन्मयी जाधव यांचाही एक सामूहिक सत्कार. माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाल्या ते साईराज मित्रमंडळाचे हितचिंतक महेश चौधरी यांचा देखील आपण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. तानाजी राहुल चौहान यांना विनंती करतो आपण महेश चौधरीजी यांचा या शुभप्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. कॅरम स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ या सर्व स्पर्धांच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या महेश चौधरीजी यांचं मंडळाच्या वतीने आभार. तसेच फ्रेश ग्रीनी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हापूस आंब्याच्या गोड गोड पेट्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या त्या जय वाटोरे यांचं देखील मी आभार मानतो. तानाजी मोरे यांना राहुल चव्हाण यांना विनंती करतो आपण जय वाटोरे यांना या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. थँक्यू.
मॅचच्या दिशेने जाऊया. एक रन तिकडे घेतली जाते. श्री साई सेवा मंडळ हा संघ सुद्धा तितकाच फाईट देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करेल. एका बाजूला शिवडीची दुर्गा माता आहे, दुसऱ्या बाजूला श्री साई सेवा मंडळ आहे. एक चांगली मॅच रंगेल त्यात काही शंका नाही, परंतु सुरुवात मात्र इकडे विकेट पासून झाली आहे. श्रेयस माने यावेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड फटका आणि बॉल जाईल सीमा रेषा. एकशे 8 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आणि इथे मात्र डिफ्लेक्ट झालाय बॉल, जातोय डिक्लेअर झोन कडे. एक धाव येते. धन्यवाद. उबेद खान ही हार मानणाऱ्यातला खेळाडू नाही आहे, परंतु इकडे विकेट कीपर योगेश रोगे करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही. उबेद खान सारखा फलंदाज मात्र तिकडे मैदानावर अजूनही आहे. जोपर्यंत उबेद खान आहे तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये रिझल्ट काय येईल सांगणं थोडंसं कठीण आहे. 8 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. नवीन गोलंदाज येईल तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा माघारी येऊया मॅचच्या दिशेने. प्रेक्षकांना विनंती आहे, सामन्या कृपया कोणीही मैदानाच्या आतमध्ये कोणीच जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हो हल्ला हो गुल्ला. विकेटों के पीछे है योगेश रोगे. आणखीन एक SRPL
उबेद से उम्मीद है श्री साई सेवा मंडल को। अब स्कोर जाकर पहुंचा है हेलो, पावर चेक करा जरा, पावर चेक करा। प्रेक्षकांना विनंती आहे, त्या ठिकाणी केबल्स आहेत. अरे नाही, अरे थोडस सहकार्य करा सगळ्यांना, मी विनंती करतो. प्लीज. तिकडे खाली आपल्या पायाखाली केबल्स आहेत. आज शिवडी परिसराची अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची IPLच सुरू आहे की काय असा भास मात्र या स्पर्धेला बघता होतोय. चला सामना सुरू करण्यात हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय उबेद खान सारख्या फलंदाजाची. दुर्गेशचा पुढील बॉल, या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका आणि टीमला लागतोय आणखीन एक झटका. उबेद मुंबईची माऊली या मंडळाचे आधारस्तंभ समाजसेवक आर्यन राजू राव या ठिकाणी साईराज प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी येत आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आर्यन राजू राव पायऱ्यांवर तसेच स्टेजच्या समोरील बाजूस जो पॅसेज आहे कृपया तिथे. आता मात्र इकडे मोठा विकेट आलाय. उबेद खान आउट होऊन माघारी परतलाय. 17 धावा, 3 विकेट, 12 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज. सामन्यामध्ये आता मात्र चुरस वाढते, सामन्यामध्ये मात्र आता रोमांच वाढतोय. हौसले की तरकश में कोशिश का वो हर तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख. दोन्ही टीमला मात्र या पुढील 12 बॉल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुस्वागतम कारण सुस्वागतम. जोर जिंकणार आहे तो गाठणार आहे साईराज प्रीमियर लीग 2024च्या 8व्या पर्वाची मेगा फायनल. आर्यन राजू राव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. टॅप केलाय बॉल. अजय ऐनारकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मुंबई परिसरातील, मुंबई शहरातील एक नावाजलेले समाजसेवक सन्माननीय राजू राव साहेब यांचे सुपुत्र मुंबई माऊली, मुंबईची माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय आर्यन राजू राव यांचं साईराज मित्र मंडळ आयोजित SRP खाली उतरा आपण. चला सामना सुरू ठेवायचा आहे. 4 गडी बाद 18 धावा, अजूनही 10 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिले 10. रन बॉल इक्वेशन. न्यू बॅटर मैदानावर. गॅप मध्ये चाललाय चेंडू. मॅच मध्ये आता मात्र रंगत वाढते. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. मनीष आणि विशाल फलंदाजीसाठी मैदानावरती आहेत. गोलंदाजी करतोय गोपाल.
धावसंख्या झाली आहे 19. अजून 19 धावा झाल्यानंतर 9 धावा गरजेच्या येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. आणखीन एक डॉट बॉल गोपालच्या ओव्हर मधून येतोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू इकडे मात्र फलंदाजांवरचा प्रेशर वाढवेल. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया. आणि इकडे आणखीन एक विकेट. वीस धावा माफ करा 20 धावा. और एक मछली अब जाल में फंसी है. पटकावला आणखीन एक विकेट. 5 गडी बाद 20 धावा. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. श्री साई सेवा मंडळ विरुद्ध शिवडीची दुर्गा माता. स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र बॉल निघून जातोय आर पार. कोण कोण आले? मला वाटतं पूर्ण मैदानात शिवडीच्या दुर्गा मातेच्या खेळाडूंनी आणि या समर्थकांनी भरलंय. आणखीन एक डॉट बॉल. सामन्यामध्ये मात्र वार पलटवार. कोण जिंकणार आजचा रविवार? फायनल बिफोर फायनल उपांत्य फेरीची मॅच. 5 बॉल 4 रनची आवश्यकता. आपण बघताय, ऐकताय, अनुभवताय कॅनरा बँक पुरस्कृत साईराज प्रीमियर लीग. योगेश रोगे साऊंड माइंड्स आमच्या साईराज प्रीमियर लीगला या 8व्या पर्वासाठीच नव्हे तर आतापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक पर्वासाठी मात्र लाईट अँड साऊंडचं विशेष सहकार्य. हा संपूर्ण सेटअप जो आपण पाहताय त्याची चर्चा आपण करू, परंतु आता जाऊ मॅचच्या दिशेने. 4 चेंडू 3 धावा. इकडे योगेश रोगे 3 बॉल 3 रन. हृदयाचे ठोके आता धडधड 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 करू लागलेले आहेत. बचेगा या बनेगा, रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार? दुर्गा माता की श्री साई सेवा मंडळ, फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल, कोण जिंकणार ही मॅच? आतापर्यंतची ही मॅच 440 वोल्टची होती. आता मात्र रेल्वेच्या वरती जी विद्युत वाहिनी असते ना, त्याच्यामध्ये जी 25,000 वोल्टची पॉवर असते ना, ती पॉवर या मॅच मध्ये आहे.
एकदा जोरदार टाळ्या. ही मॅच आवडली असेल तर या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. या वेळेला बॉल फिल्डरच्या हातामध्ये 2 बॉल 2 रन हवेत हा सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये मात्र आता चुरस वाढली आहे. कोण जिंकणार हा सामना? 2 चेंडू आणि 2 धावा. जीतेंगे हम वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना अपना इरादा करो. 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. या वेळेला डाऊन दी ग्राउंड फटका. एकच धाव आली आहे. आता मात्र 1 बॉल आणि 1 रनची गरज आहे. सामना जर बरोबर मागे घ्या. प्रेक्षकांना विनंती, पुन्हा एकदा आपापले हात मागे घ्या. शेवटचा बॉल आहे. कोणताही ते वादविवाद होता कामा नये. कोणी बॉल जर बाहेर जात असेल तर अडवायचा नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल बाहेर जात असेल तर कोणी बॉलला हाताने अडवू नका. 1 चेंडू 1 रन, 1 बॉल 1 धाव. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय दोन्हीही बाजूला. आणि हीच खासियत आहे साईराज प्रीमियर लीग 2024 चे हे 8वं पर्व. आपल्याला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल आणि या बॉलवर आली आहे रन.